शिक्षण संस्था टिकली पाहिजे. ते तर आपले मुलं बाळं शिकतात. नवीन नवीन ज्या शैक्षणिक धोरणानुसार गोष्टी येतात त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. शिक्षणमध्ये सुधारणा झाली पाहिजे. राजकारणी लोकांना त्या संस्थेत थोडाही शिरकाव करून दिला नाही पाहिजे. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. वंजारी समाजाची एकमेव शैक्षणिक संस्था असलेल्या नाशिक जिल्ह्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे. त्यासाठी येत्या 27 जुलैला मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये या संस्थेचा कारभार मतदार कोणाच्या हाती देणार, आपण तेच या मतदारांकडून जाणून घेणार आहोत. आपण दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत आणि या संस्थेमधील जे 8,000हून अधिक सभासद आहेत त्यांच्यातीलच काही सभासद माझ्यासोबत आहेत, मतदार आहेत ते, आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. पंचवार्षिक निवडणूक होतीये, सभासद म्हणून तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे. 27 जुलैला मतदान होत आहे. कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे? या निवडणुकीमध्ये जी आत्ता निवडणूक होते ही भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची निवडणूक आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगती पॅनलच्या सोबत सर्व मतदार बंधू भगिनींनी असावं अशी मी त्यांना पहिल्यांदा नम्र विनंती करतो. का तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, या पॅनलचे जे नेतृत्व करताय हेमंत आप्पा धात्रक आणि तानाजी आप्पा जायभावे यांच्या मार्गदर्शनाखाली जे 29 संचालक मंडळ निवडून येणार आहे, या हेमंत आप्पांचा जो दूरदृष्टिकोन आहे तो सर्व सुशिक्षित आणि समाजासाठी वेळ देणारे संचालक यांनी या पॅनलमध्ये घेतलेले आहे. या पॅनलच्या सर्व संचालकांना प्रथमतः मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनाच निवडून द्यावं. कारण आपल्या लहान बालकांसाठी भविष्यातलं जे शिक्षण आहे, शैक्षणिक धोरण जे सरकारनं राबवलेलं आहे ते फार म्हणजे पूर्वीसारखं राहिलेलं नसून, जर आपल्याला बाहेरच्या लोकांबरोबर कॉम्पिटिशन जर करायचं असेल तर चांगल्या पद्धतीच्या आणि उच्च दर्जाच्या लोकांनाच तिथं पाठवलं पाहिजे. राजकारणी लोकांना त्या संस्थेत थोडाही शिरकाव करून दिला नाही पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। फार जुनी संस्था आहे आणि सभासद म्हणून आपली सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. काय वाटतं तुम्हाला? अनेक पॅनल उभे आहेत आणि कोणता पॅनल तुम्हाला सक्षम वाटतो? प्रगती पॅनल मॅडम योग्य वाटतं. का वाटतं योग्य तुम्हाला? तुमची भूमिका काय आहे? संस्थेमध्ये काय बदल अपेक्षित आहेत तुम्हाला? त्या संस्थेमध्ये म्हणजे त्या पॅनलमध्ये शिकलेली माणसं आहे सर्व, त्या हिशोबाने ते योग्य वाटतं. बरं, तुम्हाला काय योग्य वाटतं? आज पॅनल चांगला आहे हेमंत आप्पाचं. काय वाटतं काय बदल होणं गरजेचं आहे? आपण आता सध्या बघतोय शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत, नवनवीन शैक्षणिक धोरणं येतात. अशामध्ये तुम्ही जो पॅनलचा उल्लेख करताय प्रगती पॅनल, तर तो ही आव्हानं पेलू शकतो का? पेलणार तर आहेच तो सक्षम, पण मग प्रगती पॅनल हा खूप सक्षम आहे आणि त्याच्यातले जे कॅन्डिडेट आहे ते खूप उच्च शिक्षित असून त्यांनी मोलाचे कार्य केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे, आम्ही त्यांच्याबरोबरच आहे. एक मतदार म्हणून तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत? शिक्षणमध्ये सुधारणा झाली पाहिजे, योग्य शिक्षण मिळालं पाहिजे, अजून काही डेव्हलपमेंट करता आली पाहिजे. बरं, काय तुम्ही काय सांगाल? जे आधुनिक पद्धतीचं जे शिक्षण आहे त्याची चांगल्या पद्धतीनं आपल्या लहान बालकांना शिक्षण दिलं तरच उज्ज्वल भविष्य त्यांचं घडू शकतं. आणि नवीन नवीन ज्या शैक्षणिक धोरणानुसार गोष्टी येतात त्याची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी केली पाहिजे. तुमचं काय मत आहे? अण्णा बोलले ते बरोबर आहे. बरं, तुम्हाला बदल काय अपेक्षित वाटतात? काय बदल व्हायला पाहिजेत? शिक्षण संस्था टिकली पाहिजे. ते तर आपले मुलं बाळं शिकतात. ते अजून वाढत गेलं पाहिजे. ते तर चांगले लोक गेले पाहिजे. तुम्ही काय सांगा? आमचं तर तेच मत आहे, तिथं चांगले लोक निवडून गेले पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये, एवढंच आमचं मत आहे.
तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे, काय भूमिका महत्वाची तुमची याच्यात? प्रगती पॅनल हा बघितला तर तसं एकदम उच्च शिक्षित लोक आहेत. त्यात सर्व 29 जे लोक आहेत ते सर्व उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आमचा सर्वांचाच विचार झालेला आहे प्रगती पॅनल फिक्स. तुमचं काय मत? हो, प्रगती पॅनलच. तर दिंडोरी तालुक्यातील हे सभासद आहेत आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांची मतं काय आहेत या निवडणुकीविषयीची हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टे सोबत मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, दिंडोरी.